मार्केटमध्ये आहे ना ओल्या मटाराचं सीझन असलं की तीच तीच भाजी खाऊन आहे ना, म्हणजे एकाच प्रकारची भाजी खाऊन कंटाळा येतो. तर आपण आहे ना ज्यावेळी मटारचं सीझन असतं त्यावेळी नवीन नवीन वेगवेगळ्या पद्धतीने आपण आहे ना ट्राय करून बघितलं पाहिजे. तर मी आज आहे ना इथे ओला मटारचा खिमा बनवणार आहे. तर ती रेसिपी आहे ना मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मी आहे ना रेसिपीला सुरुवात करते. चला तर मग आपण आहे ना ओल्या मटारच्या खिम्याला सुरुवात करूया. हा ओला मटार आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लावून बारीक, म्हणजे असं भरड टाईप, म्हणजे जाडसर असं बारीक वाटून घेणार आहे. याच्यामध्ये ना पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. आता आपण इथे ना कांदा, टोमॅटो आणि त्याच्यामध्ये बदाम घालून त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत. मटार खिम्याच्या रेसिपीला आहे ना आता सुरुवात करणार आहोत. तर इथे मी आहे ना कढई ठेवली आहे तापण्यासाठी गॅसवर. कढई तापली की आता त्याच्यामध्ये आहे ना तेल ॲड करणार आहे कढईमध्ये. ते कढई आहे ना तापलेली आहे. तिथे आहे ना 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आहे ना मी बटर ॲड करणार आहे, म्हणजे छान अशी आहे ना खिम्याला छान टेस्ट येणार आहे. बटर मेल्ट झाला तेलामध्ये की आता आपण फोडणीला मोहरी आणि जिरे घालणार आहोत. मोहरी आणि जिरं. मोहरी जिरा तडतडला की आपण ह्याच्यामध्ये आहे ना आलं किसून घेतलेलं आहे ते 1 चमचा ॲड करणार आहे. छान असं आहे ना मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना कांदा टोमॅटोची पेस्ट ॲड करणार आहोत. छान अशी तेलामध्ये आहे ना परतून घ्यायची. आपल्या आहे ना कांदा टोमॅटोची पेस्ट छान अशी आहे ना तेलामध्ये परतली गेलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना मसाले ॲड करणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत. चवीपुरतं मीठ ॲड करून झालं की त्याच्यामध्ये लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. हळद. छान असे आपले मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ॲड करून घेणार. छान असं आहे ना त्या ग्रेव्हीमध्ये आपण छान असा मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना खिमा शिजण्यासाठी गरम पाणी ॲड करणार आहोत. ह्या खिम्यामध्ये आहे ना जसं आपल्याला लागेल त्यानुसार थोडं थोडं करून आपण पाणी ॲड करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसं अजून गरम पाणी ॲड करते आणि खिमा शिजण्यासाठी आहे ना वरून झाकण मारून घेणार आहे, म्हणजे आपला खिमा पटकन शिजेल. आता मी आहे ना वरून झाकण मारते. आता पण आहे ना झाकण काढून घेणार आहे. छान असं आहे ना त्यातलं पाणी पण छान असं कमी झालेलं आहे. मटार खिमा पण आहे ना छान असं आहे ना आपला शिजलेला आहे. छान असं आहे ना ड्राय झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना किचन किंगचा अर्धा चमचा
मसाला ॲड करणार आहोत. मसाला टाकून आहे ना आपण छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया खिमा. छान असा आहे ना आपला तयारच झालेला आहे मटारचा खिमा. आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना वरून कसुरी मेथी ॲड करणार आहोत. अशा प्रकारे आपला आहे ना मटार खिमा तयार झालेला आहे. आपण आहे ना गॅस बंद करणार आहोत. गॅस बंद केलेला आहे. छान असा आपला आहे ना मटार खिमा तयार झालेला आहे. तर आपण आहे ना चपाती, जिरा राईस ह्याच्याबरोबर ट्राय करू शकतो, खाऊ शकतो. छान लागतो. तर तुम्हाला आहे ना मटार खिमाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित.